असला डॉक्टरच आहेस का तू? शिवणारा माणूस ऑर्डर ऑर्डर. अजून 4 इलेक्शनची ऑर्डर दिलेले आहेत. ए वासर काय फालतूगिरी चालले? अरे मिनी जज आहे म्हणून बोललो ऑर्डर ऑर्डर. इंजेक्शन कसला? तुमच्या शरीरात क जीवनसत्व कमी झालेलं आहे म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. का आता मी करू? का बोलता? का कोणाला सांगू आता मी? काय फालतूगिरी लावली तुम्ही? हे क करताना ते पहिले बंद करून टाका. म्हणून क निघून गेलेलं आहे आयुष्यातून. कळलं? आता जास्त बोलाल ना तर हॉस्पिटलमधून सुद्धा बेल मिळणार नाही. कळलं? नॉनसेन्स. बाबा महेश सर, साधारण तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या बोलण्यावर ना की मी एक छोटासा जज आहे. काय झालं माहितीये काय? कोर्टात केस चालू असताना अचानक लफरी सुरू झाली, अचानक भांडणं सुरू झाली आणि आवरी माणसं सगळी जखमी झाली. ती या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. ना केस कसली तर घसटपोटाची. पण सगळाच पोट यांनी मांजावर केला. आवरे म्हणा मारले तर म्हणा. हे बघा डोक्याचे ना. आता बघा कसं गप झोपले तर येते. उठा हे उठा. ऑर्डर ऑर्डर. उठा. ऑर्डर ऑर्डर. ऑब्जेक्शन ना वसरने काम करा जरा. डोलं उघडा न बघा आपण कुठं आलोय. हा हे कोर्ट नाही, हे हॉस्पिटल आहे. देवा, मी हॉस्पिटल मध्ये आलं. फाशी दे ना. फालतूगिरी केली डायरेक्ट फालतूगिरी करायचं. काही चाललंय झाला? अरे काही भांडणं करत काय झालं तुम्हाला? जज साहेब मी सांगत, मी सगळं सांगत. पण त्याच्या आधी तुम्ही इथं कोर्ट भरवा. मी सगळं नीट सांगत. कोर्ट भरवा. अरे लहान पोराला घास भरवण्यासारखं बोलतो. तिथं कोर्ट भरवा. तर हे हॉस्पिटल आहे, कोर्ट नाही. आणि इकडे जर का मी कोर्ट सुरू केलं तर कोर्टात का ओपीडी सुरू करू? आयो जज साहेबाच्या तुम्ही काय पण करा, पण आवेजासाठी कोर्ट भरवा. मला सांगा जज साहेब. कोर्ट भरवायचं ना? 2 मिनिटं थांब. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. कोर्ट भरवण्यासाठी म्हण कोर्ट नको घालायला. काय प्रॉब्लेम ಏನು ಕೊಡದ ಏ ಕೊಡ ಅಂದರಲ್ಲೇ ಈ ಕಡೆ ಕಡೆ ಬೋರ ಕಡೆ ಎನ್ನ ಪಡ್ದಲ್ಲ ಕಾಡ ಪಡ್ತಲೆ एक मिनिट. मरेपर्यंत फाशी देईन दोघांना. सॉरी. हे बघा कोर्ट सुरू करूया. तर कोर्ट की कारवाई शुरू किया जाए. माझ्या डोक्यात एकदम गेलो होतो. हिच्या बापाने मला पैसावाला मला लागला. अरे वसरून आवरं भांडतं तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही एका जजला मारताय ना. नुसतं मारत नाही तर केलं फेकून मारताय. अरे मी काय केलं तो तुम्ही मला केलं फेकून मारताय. हम अकेले हैं तो केला मारते हैं. काय फालतूगिरी? काय झालं भांडण? कशावर झालं ते सांगा. जज साहेब सॉरी तुम्हाला केळं लागलं का? लागलं म्हणजे कवरं लागलं. सॉरी राहू दे नाही राहू दे. कसं द्या इकडे माझ्याकडे. जज साहेब हे बघा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. काय केळ्यात ना 5% अजीवनसत्व असतं. अरे पण असं कसं? म्हणा अजीवनसत्वाची गरजच नाही. डॉक्टर बोले तुमच्यात क जीवनसत्व कमी आहे. नो प्रॉब्लेम. केळ्यामध्ये 15% का जीवनसत्व पण असत. अरे पण ते वसाऱ्या खाल्ल्यावर मारल्यावर ट जीवनसत्व. जीवनसत्व टेंगुल जीवनसत्व. सॉरी. फालतूगिरी करायची नाही. करे मी करे जज आहे. माझं पण ऐकायला पाहिजे ना. अरे मी कोर्ट की कारवाई शुरू किया जाए. और बोलतोय नाही बोलतोय
तर यांच्याकडून अख्खी बादली भरून माझ्या अंगावर कोणीतरी सांबार फेकून मारला. ज्याला तो पुसतोय ना पुसतोय तोपर्यंत यांच्याकडनं 100-200 कडबोल्या माझ्या अंगावर कोणीतरी फेकून मारल्या. रे वासऱ्यांनो, तो कडबोल्या माझ्या कानसुला नाच्या लागल्या ना, पुढची 5 मिनिटं मला काही सुचलंच नाही. ज्याला अरे आमच्या कोर्टातले ते वकील त्या सांबारावरून त्या इडल्यावरून घसरून घसरून पडत होते. आणि ज्याला पुढच्या 7-8 मिनिटात तर मी त्या सांबारामध्ये बुडायला लागलो. हातपाय मारला तेव्हा माझ्या हाताने एक मेंदू वडा लागला. चटकन कमरत मी बसवला न भाला शेवग्याच्या शेंग्याला असं पकडून पकडून पोवत पोवत वर आलो. तेव्हा कुठं वाचलोय. जज साहेब, हा. त्या एका मेदूवाड्याच्या वाला तर तुमची कंबर बसली. अरे येड्या लय तो मोठा होता. अय्या मग अरे खिशातनं रुमाल काढला, पॅकिंग टाळलं तेव्हा कुठे तो गच्च बसला. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. पण जज साहेब, काय? बघितलं ना, नाही बघितलं ना तुम्ही, यांच्या सांबारामुळे तुम्ही आणि तुमचे वकील इंज्युअर झाले. तुम्ही बोलता ते सगळे बरोबर आहे. मला सांगा, आता सांबारावर आपण केस टाकू शकत नाही ना रे. आणि समजा सांबारावर आपण केस टाकली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सांबारावरची केस हल्ली आपल्याकडे लवकर सुटतच नाही ना. मला सांगा, अचानक आवरी लोक कोर्टामध्ये आले कशी? घ्या, तुम्ही काय द्याल तुम्ही घ्या ना. ऐका, साधी गोष्ट आहे. लग्न झालं, सगळे वराडी आलो कोर्टात, सोपं आहे. ते काय लग्न झाल्यावर कोर्टात वरडी यायला ते काय हॉटेल आहे कोर्ट का? तिकडे जेवायला आले वासर? बरं जेवायला गप असायचं ना वासरानो. तिकडे येऊन आवरे भांड करायची गरज काय? मी म्हणतो मी सांगत आहे जजी साहेब, मी सांगत काय झालं? हिच्या आपण मला पासावाला बघण्याच्या कार्यक्रमाला हिची मोठी बहीण प्राजक्ता दाखवली आणि लागत हिच्या बरं करून दिलं. नाही हं, जज साहेब, हे सगळं खोट आहे. पुरावे सादर करा. हो, मी सादर करते. माझ्या बाबांनी काही चूक केलेली नाहीये. हा. हे बघायला आले होते, बाबांनी विचारलं पोरगी पसंत आहे का? हे म्हणाले हो पसंत आहे. बाबा अडचणीत आले ना, नेमकी कुठली मुलगी पसंत आहे हे सांगितलंच नाही यांनी. बाबा म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही दोघींनी तयार व्हा, जिची तयारी लवकर होईल ती बोल्यावर चढेल. झालं, मी फास्ट आहे, मी पटपट तयारी केली आणि ही राहिली. अगं मी चुकले चुकले चुकले. ऍक्च्युली तसं बोलायला पाहिजे होतं. म्हणजे आणि तुमच्या लोकांनी बोलायला पाहिजे की भला ती गोरीपान दिसणारी कुर्ल्या केसाची पोरगी म्हणे जाम आवडते, असं तुम्ही बोललं पाहिजे होतं ना. अहो जज साहेब, हे तर काहीच नाही. याचा उट्टा याच्या घरच्यांनी काढलाच परत. काय केलं, माझ्या आत्यानी लग्नात पुरणाचे मांडे आणले होते, तर यांनी ते सांबारामध्ये कुस्करून खाल्ले. कोण खातं असं? हा? आणि सगळ्या लग्नात बोंबाबोंब केली. डस आहे खराब, डस एकदम खराब. अरे डोसा खराब नाही तुमचा, डोसका खराब. झोट बोल त्या. मी तिला काय बोललो काय? की आमच्या पाहुण्यांना डोसानी सांबार लागेल. यांनी गोड डोसा दिला, आमच्याकडच्यांनी सांबारात बुडवून डोसाला. आमचं काय चुक? यांच्याकडे जेवणाची पद्धत नाही. अरे पुरणपोळी म्हणतात त्याला, माहितीये का तुम्हाला? आमच्याकडच्या खाद्यसंस्कृतीला काही बोलू नका. कळलं ना? तुम्हाला काय माहिती आहे? नुसतं काहीतरी इडल्या आणि मेदूवडे खाता. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. बसाऱ्यानो, ठरले ना केलं खायचं. आता हा संत्र मधून कुठून आला? थोडं तरी ऍडजस्ट करून घ्या ना. सतत तुम्ही भांडता, आवरी भांडणं करता आणि संस्कृतीने भांडता. आणि सांबार सांबार काय करतो वासाऱ्या तुझा? आपले संभाजी महाराज दक्षिणेला गेले होते तेव्हा महाराजांच्या स्वागतासाठी जो पदार्थ बनवला त्याचं नाव सांबार. अरे वासरेनो, प्रत्येकाने एकमेकांच्या संस्कृतीचा जर का आदर केला ना तर तुमचा संसार सुखाचा होईल ना, आपला देश सुद्धा सुखाचा होईल ना. आपण लयच बोलतोय मी.